हॅलो, कशा आहात सगळेजण? मंडळी 2025 आलंय, पार यो हनी सिंगचा कमबॅक झाला. म्हटल्यानंतर आपल्या चॅनलवर आपला कमबॅक झालाच पाहिजे ना. तर अजिबात वेळ वाया न घालवता तब्बल 2 वर्षानंतर हे थोबाड दाखवून आपण सुरू करूयात आपली कोरी करकरीत नवीन असाइनमेंट. तर आज या असाइनमेंटमध्ये आपण रोस्ट करणार आहे त्या मराठी मालिकेला, आणि त्या मालिकेचं नाव आहे करेक्ट, आई कुठे काय करते. या प्रश्नाच्या बळावर त्यांनी 1000 एपिसोड काढलेत. विचार करू शकता का तुम्ही? पण ह्याच विचार मराठी इंडस्ट्रीने केला. काहीही गरज नसताना, कुणीही मागितलेलं नसताना अजून एक मालिका आपल्या घशात उतरवली स्टार प्रवाह चॅनलच्या माध्यमातून. याच्या आधी सुद्धा रंग माझा जांभळा अशी एक सुंदर मालिका आपल्या डोक्याला शॉट लावण्यासाठी पाठवलीच होती. त्याच्यानंतर मग ही मालिका होती. तर मग म्हटलं या मालिकेला का सोडायचं. तर रोस्ट सुरू करण्यापूर्वी एक प्रेमाचा डिस्क्लेमर की मी या मालिकेचा हेट करत नाही. मी या मालिकेत काम करणाऱ्या कुठल्याही कलाकाराचा हेट करत नाही. मी रोस्ट करतो त्यातल्या कॅरेक्टर्सचा. कोणी काय बघायचं, कोणी काय नाही बघायचं, कोणाबरोबर हळद खेळायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अगदी गोड साधा सिंपल रोस्ट आहे. बघा, एन्जॉय करा आणि शेअर करा. इंट्रो. आज अगर किसी ने भी कुछ भी पूछा ना तो खाल उधड़वा के ना ढोलक बना देंगे और बजाएंगे बहुत जोर से. तर आजकालच्या या ढापाढापीच्या युगामध्ये तुम्हाला काय वाटतंय? ह्या मालिकेचा कॉन्सेप्ट नवीन आहे? अजिबात नाही. सगळ्यात पहिल्यांदा ही मालिका आली बंगालमध्ये, बंगालमधून कन्नडमध्ये, कन्नडमधून तेलुगू, तेलुगू नंतर मल्याळम, मल्याळम नंतर ही मालिका आली हिंदीमध्ये, जिथं या मालिकेला खूप जास्त प्रेम मिळालं. आणि नंतर मग 4 दिवस उपाशी असणाऱ्या एका मराठी रायटरने ही मालिका बघितली. 5 दिवस जुना गांजा फुकला आणि म्हणलं की आता ही मालिका मी मराठीमध्ये काढणार आणि त्याला नाव देणार आई कुठे काय करते. अरे हा, तर ही मालिका सुरू झाल्यानंतर याच्यातल्या काही कॅरेक्टरची तुम्हाला मी ओळख करून देतो. तर याच्यामध्ये एक बाई आहे, अगदी गोगल गाय, साधी सिंपल सरळ बाई आहे, जिला तिचा नवरा, तिचं घर, तिचे सासू सासरे आणि तिचे लेकरं एवढंच तिचं विश्व आहे. हिचं नाव असतं अरुंधती. अगदी ती बाय एवढी गोंडस आणि गोड असते की तिचा नाद करायचा नाही. हिचा नवरा असतो अनिरुद्ध, जो सारखा असं करून बोलत असतो. हिला 3 मुलं असतात. एकाचं नाव असतं अभि, एकाचं नाव असतं यश, एकीचं नाव असतं ईशा, आणि हिला एक सासरा असतो. काहीही गरज नसताना एवढ्या गोष्टींवर आबाळाला भोग पडेल एवढं ज्ञान देत असतो हा माणूस, कुणीही मागितलेलं नसताना सुद्धा. ह्याचा डायलॉग फक्त एका वाक्याचा असणारा हा पेपरभर ज्ञान देतो, काही एक गरज नसताना. तारक मेहता का उलटा चष्मा याच्यातला बाबूजी आणि हिच्या सिरियल मधला हिचा सासरा, सेम एनर्जी, गरज नसताना मधी. आणि यांनी अजून एक कॅरेक्टर उचलले छोटा भीम मधून. त्याच्यामध्ये जशी टुनटुन मावशी होती ना, तशीच हिची सासू आहे. 42.5 किलोचा मेकअप, फाउंडेशन तोंडावर थापून, चांगल्या साड्या घालून टोन करत सगळ्यांच्या मध्ये नाक खुपसायचं आणि नाक मोरडायचं, एवढंच काम ही बाई करते. कोणाचं चांगलं म्हणायचं नाही, कोणाला चांगलं करायचं नाही, कोणी चांगलं करत असेल तर त्याला चांगलं बोलायचं नाही, सगळ्यांना आपल्या तालावर नाचवायचं, सगळ्यांच्या मध्ये करायचं, आणि कुणी जर हिचं काही ऐकलं नाही तर रुसून बसायचं, एवढंच हिचं काम आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. बेसिक कॅरेक्टर सगळे लक्षात आले, सगळे डोक्यात ठेवायचे, जास्त काय रॉकेट सायन्स नाही. तर स्टोरीमध्ये आता पुढे जाऊया, ह्याच्यात आहे काय नेमकं बघून घेऊयात. तर अरुंधतीचा जो नवरा आहे अनिरुद्ध, ही असं करणारा, त्याचं गेली 12 वर्ष झालं ऑफिसमध्ये त्याच्या एका कलिग बरोबर लफडं चालू असतं, आणि ह्या बाईला कसलंच काहीही माहित नसतं. कसं व्हायचं ग बाई तुझं? 12 वर्ष झालं तुझा बाहेर नवऱ्याचं अफेअर चालू आहे आणि तुला माहित नाही. इथं बाहेर जाऊन आल्यानंतर माझ्या आईला माझ्या श्वास घेण्याच्या पद्धतीवर न कळतं की मी बाहेर काय तर कांड करून आलोय, आणि तुझा नवरा 12 वर्ष बाहेर संजू सोबत गंजू करतोय, तरी तुला कळत नाही. संजू म्हणजे ह्याच्या लपड्याचं नाव संजना, दिसायला पण भारी दिसत असते राव. बॅक टू द पॉइंट. अनिरुद्धचं 12 वर्ष झालं ह्या बाईबरोबर लपडं चालू असतं. आपले बाबा एवढे कर्तबगार असं म्हणल्यानंतर पोरं थोडीच मागे राहणार आहेत. ह्यांचा सगळ्यात मोठा मुलगा असतो अभि, जो MBBS डॉक्टर दाखवलाय. हा माणूस आपल्याच आईला ताई म्हणणाऱ्या मुलीबरोबर लपडं करतो, नंतर तिच्यावर प्रेम करतो, नंतर तिला प्रपोज करतो, नंतर तिच्याबरोबर लग्न करतो, त्यांच्याकडून तिला एक मुलगी सुद्धा होते, तरी सुद्धा हा माणूस बाहेर जाऊन लपडं करतो. म्हणजे लपडं इज कंपल्सरी इन दिस सिरियल, अंडरस्टँड. नंतर 2 नंबरचं पोरग आहे, त्याचं नाव असतं यश. यश हा म्युझिशियन असतो. तर हा आपली जी दुसरी मम्मी आहे, म्हणजे त्याची होणारी दुसरी मम्मी संजना, तिचीच भाची असते, तिच्याबरोबर प्रेम करतो, तिच्याबरोबर लफडं करतो, तिच्याबरोबर त्याचा साखरपुडा होतो. पण काहीतरी कारणास्तव त्या बिचारीला अमेरिकेला जावं लागतं. यांचं जो साखरपुडा असतो, लग्न असतं, ते मोडतं. वाचली बिचारी. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ईशा माग ना या आगाया, ती तर भयानक डेअरिंग बाजू आहे. तिचा बॉयफ्रेंड डायरेक्ट घरी येतो, सगळ्यांच्या समोर यांचं लफडं जग जाहीर होतं. मग जे घरात होतं तेच, मी जीव देईन, मी असं करीन तसं करीन, असं तिला ब्लॅकमेल करून तिचाही ब्रेकअप घडवला जातो. या सिरियलमध्ये ना लफडी कशी असतात हे दाखवलं गेले. मला वाटलं होतं की मराठी सिरियल्समध्ये यांनी काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आणला असेल. अजिबात नाही, फक्त आणि फक्त लफडी, बाकी काही नाही.
वाह क्या सीन है. आता ना स्टोरीमध्ये ना आपण थोडं पुढे जाऊया. तर स्टोरीमध्ये पुढे जाऊन काय होतं, अनिरुद्ध आणि आपली अरुंधती यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. मग ह्यांची जी 3 पोरं असतात ते ठरवतात की हा जो यांचा लग्नाचा वाढदिवस आहे ना तो पहिल्या लग्नासारखा करायचा. अगदी ते घर सजवतात, माळा फुलं याव त्याव, म्हातारीची आलेली सगळी पेन्शन आहे ना ती याच्यातच घालवतात. मग त्या लग्नाच्या तयारीमध्ये अरुंधती काय करते, लाल हिरव्या कलरची मस्त अशी पैठणी नेसते, मस्त असा मेकअप करते, बाशिंग मानते, रेडी असतं. आणि ते आण्या काय घालणार, पोरांचं लग्नात घालायसाठी काय असतं, स्वतःचं लग्न असू दे, पोराचं लग्न असू दे, मित्राचं लग्न असू दे, मित्राच्या भावाचं लग्न असू दे, दिवाळी असू दे, पाडवा असू दे, शेरवानी, हे शेरवानी घालून पण तसंच दिसत असतं. शेरवानी घालतं, बाशिंग बांधतं आणि लग्नाला उभा राहतं. पण हा मॅटर नाहीये बाबू. मेन मॅटर हा आहे की लग्नाला टवका संजू आलेली असते. मग संजू अनिरुद्धला बघते परत एकदा अरुंधतीशी लग्न करताना. तिचा जीव खालीवर व्हायला चालू करतो की माझा प्रियकर परत एकदा त्याच बाईबरोबर लग्न करतोय. मग ती होते अस्वस्थ, ती होते अपसेट आणि ती निघून जाते. आणि तिची समजूत घालायची म्हणून आपला चमडी आणि आपण तिच्या मागे जातो. समजूत घालता घालता अचानक त्यांचा रोमॅन्स चालू होतो आणि अचानक भयानक तिथे अरुंधती येते. जर दुसऱ्या बाईने असं जर काय बघितलं असतं, काय केलं असतं, कुत्र्यासारखा मारला असता नवऱ्याला, पळू मारला असता, त्याचं जगणं हराम केलं असतं. पण अरुंधती आपली गोगल गाय, साधी सरळ सिंपल बाई आहे. ती काय करते, ती या जगातलं सगळ्यात भयानक काम करते. चक्कर येऊन पडते. अशीच हे इकडं उभारले असत, ही असं इथे चक्कर येऊन पडते. बाकी काय सुद्धा नाही. नंतरचे 100 एपिसोड तिला हेच ऍक्सेप्ट करण्यात जातं की माझा नवरा माझ्याशी असं का वागला. नंतरचे 100 एपिसोड तिचं रडण्यामध्ये जातं की माझ्याबरोबर असं का जातं. नंतरचे 50 एपिसोड एकमेकांना लुक देण्यामध्ये जातात. आणि असे ज्यांनी 1000 एपिसोड कंप्लीट केलेत. मजा आया. शेवटी 50 एपिसोडच्या अथक प्रयत्नांनंतर अनिरुद्ध आणि अरुंधती या दोघांचा डिवोर्स होतो आणि हे दोघं जण वेगळे होतात. शेवटी अनिरुद्ध आपल्या टवका संजनाबरोबर लग्न करतो आणि तिला राणी बनवून घरी घेऊन येतो. राजा राणीची जोडी म्हणून दोघांचा राजा राणीचा संसार चालू होतो. पण आपली जी अरुंधती असते ती अजूनही त्याच घरात राहत असते. त्याच घरात राहून सकाळी लवकर उठणे, घरापुढे रांगोळी काढणे, सगळ्यांना चहा बनवून देणे, नाश्ता बनवून देणे, जेवण बनवून देणे, हेच काम ती करत असते. जणू काय या सिरियलचं नाव जे आहे ते आई कुठं काय करते नाही, सवत माझी लाडकी असंच आहे की काय. आणि आता या सगळ्या गोष्टी चालू असताना या सीनमध्ये म्हणजे या मालिकेमध्ये एंट्री होते आरूचा कॉलेजचा मित्र, बेस्ट फ्रेंड, बडी, मितवा. आणि तो येऊन अरुंधतीला जाणीव करून देतो की अरुंधती तुझं लग्न झालं होतं, आता तुझा डिवोर्स झालाय. डिवोर्स झाल्यानंतर तुझं वैयक्तिक काय अस्तित्व आहे की नाही, तू जगाला दाखवून दे की आरू काय करू शकते. आता बाई आरू जी असती ना तिच्या इगोला लागतं, बाई पेटून उठते. आता ती म्हणते आई कुठं काय करते ना या प्रश्नाचं उत्तर मी देऊन दाखवते का नाही बघ. असं म्हणून आई काय करते, आई शाळेत जाते. आई जाऊन शाळा शिकते. त्याच्यानंतर त्याच मित्राच्या आश्रमात जाऊन काम करते. आश्रमात काम करत असताना आश्रमात चाललेला भ्रष्टाचार रोखते. त्याच्यानंतर ती कॉलेजमध्ये जाते. कॉलेजमध्ये जाऊन शिकते, तिथे जाऊन गाणं शिकते, नंतर गाणं शिकवते, नंतर गाणं म्हणते, गाणं रेकॉर्ड करते, सेलिब्रिटी होते, टूरला निघून जाते. आणि संजू बरोबर लग्न झाल्यावर सुद्धा आण्या बाहेर एक चमडी आणे आहे ना, चमडी आण्या बाहेर लफडं करत असतो. ते लफडं सुद्धा जगाच्या समोर आणते. आण्याच्या नाड्या पुंग्या टाईट करून टाकते, त्याला सळो की पळो करून सोडते. आपल्या नवऱ्यानं एक लफडं केलं म्हणून अगदी त्याला जगातनं उठवायचा प्लॅनच आरू बनवते. आणि हे सगळं आरू करत असताना तो जो मितवा होता, तो जो बेस्ट फ्रेंड होता, जो फ्रेंड होता, जो आल्यानंतर म्हणला की मी आरूचा फक्त मित्र आहे, तोच काही दिवसानंतर आरूला म्हणतो की आरू मला तू खूप आवडतेस, मला तुझ्याबरोबर लग्न करायचंय. आरू म्हणते की हा माझा पण डायव्होर्स झालाय आता, पण काय करावं. मग हो म्हणते, ती पण त्याच्याबरोबर लग्न करते. बाय वन गेट वन फ्री असं म्हणत तो जो मित्र असतो म्हणजे आरूचा जो नवीन नवरा आहे त्याचा जो पुतण्या असतो त्याचं आणि आपल्या ईशाचं प्रेम प्रकरण चालू होतं. म्हणजे लपड चालू होतं म्हणा. आधी लपड होतं, नंतर प्रेम होतं. मग तो पण तिला प्रपोज करतो, मग ती पण हो म्हणते. मग त्यांचं ब्रेकअप होतं, मग पॅचअप होतं, मग ब्रेकअप पॅचअप असं खेळत एक 50-60 एपिसोड होतात. आणि त्याच्यानंतर ते डायरेक्ट पळून जाऊन लग्न करतात. म्हणजे लफडं करणं आणि पळून जाऊन लग्न करणं दिस इज कंपल्सरी इन दिस सिरियल. याच्यानंतर अरुंधती आपल्या नवीन नवऱ्याबरोबर तिकडे राहत असते, म्हणजे त्याच्या घरी राहत असते. नंतर आपल्या एक्स नवऱ्याच्या घरी 4 दिवस, नंतर परत याच्याकडे 5 दिवस, नंतर याच्याकडनं 4 दिवस, ये जा तळ्यात मळ्यात तिचं सतत चालू असतं. का? कारण तिचा सासरा आणि सासू सतत तिची आठवण काढत असतात. हे यांचं असं करत ना जवळजवळ एक 550, 750, 850 एपिसोड तर सहज यांनी काढले. याच्यानंतर सुद्धा आपला जो चमडी आण्या आहे याला अजिबात सहन होत नसतं की अरुंधतीने दुसरं लग्न केलं तरी कसं काय. मग सतत हा तिच्या ना संसारामध्ये सतत असं वीज घोळायचा प्रयत्न करत असतो. काही ना काही कांड करून ना प्रत्येक वेळेस तिला गोत्यात आणत असतो आणि परत स्वतः सापडत सुद्धा असतो. आणि सापडल्यानंतर मी चुकलो असं म्हणत माफी मागत असतो. परत 4 एपिसोड नंतर काहीतरी षडयंत्र करत असतो. या मालिकेने असं करत एक 1000 एपिसोड केले.
त्याच्यानंतर ही मालिका बंद झाली. ह्याचा एंड काय झाला हे मला माहित नाही, कारण 1000 एपिसोडच्या वर जर हे एपिसोड पाहिले असते ना तर माझ्या ना ब्रेनमध्ये ना किडनी स्टोन झाला असता, माझ्या हार्टमध्ये ना ब्रेन ट्यूमर झाला असता. त्याच्यामुळे मी ही मालिका बघणं बंद केलं आणि एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. हे थोबाड आयुष्यात पहिल्यांदा बघत असेल तर सबस्क्राईब करा. शेजारची घंटा वाजवा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्ही घंटा सुद्धा मिस करणार नाही. कमेंट करा तुमचं आवडतं कॅरेक्टर, कमेंट करा पुढचा व्हिडिओ कशावर हवा आहे, आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, आई पप्पांसोबत, काका काकूंसोबत, कारण आपण शेअर देत नाही, आपला फॅमिली फ्रेंडली कंटेंट आहे. सबस्क्राईब करा चॅनलला, आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या गोष्टीवर हवा आहे ते पण कमेंट करून सांगा. आपण भेटणार आहोत आपल्या पुढच्या असाइनमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, गरज आहे आपल्याला. आपण भेटणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि PL एन्जॉय करा.